नमस्कार मित्रांनो, टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सौर फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गूगल ओपन करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला MyDBT फार्मर लॉगिन असं टाइप करायचं आहे आणि त्यानंतर एक पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲग्री लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर MyDBT चे पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा यूजर आयडी म्हणून फार्मर आयडी क्रमांक टाकायचा आहे। फार्मर आयडी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली OTP पाठवा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकून OTP तपासा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती दिसेल, शेतकरी ओळख क्रमांक, आधार नंबर, शेतकऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक, वय हे सर्व तुम्हाला माहिती इथे दिसेल। त्यानंतर तुम्हाला घटकांसाठी अर्ज या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। ह्या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला मुख्य घटक या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला पहिले भरलेले फॉर्म दिसतील आणि आता इथे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे हे नीट समजून घ्या। मुख्य घटक या पर्यायावरती क्लिक करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारे खरेदी अर्थसहाय्य या पर्यायावरती क्लिक करा। त्यानंतर तपशील या पर्यायावरती क्लिक करून मनुष्यचलित अवजारे या पर्यायावरती क्लिक करा आणि त्यानंतर खाली तुम्हाला यंत्र सामग्री अवजारे उपकरणे या पर्यायावरती क्लिक करून पीक संरक्षण अवजारे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला मशीनीचा प्रकार दिसेल, त्यामध्ये तुम्हाला सौरचलित नॅपसँक फवारणी पंप हा पर्याय निवडायचा आहे। खाली तुम्हाला हा बॉक्स टिक करून जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर परत एक पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज खाली दिसेल। आता अर्ज करण्यासाठी मेनूवर जा या पर्यायावरती क्लिक करा। नवीन पेज ओपन होईल आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करा। आता नवीन पेज ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला आपण निवडलेल्या बाबी दिसतील। त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका दिसेल आणि तुम्ही इथं पहा बटनावर दाबून तुमचा तुम्ही अर्ज पाहू शकता। त्यानंतर खाली तुम्हाला बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे। आता इथे तुमचा अर्ज सक्सेसफुली सादर झालेला आहे। मित्रांनो, ही प्रोसेस खूप सोपी होती। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।